काय 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 आर यू क्रेझी? मी हिला सॉरी म्हणायचं? तुझ्या डोक्याला मलमपट्टी माझ्यामुळे झालीये, कळलं ना? मग हे लागलंय पण तुझ्यामुळेच, त्यामुळे सॉरी बोल मगच जायचं. डोकं फिरलंय तुझं. मॅक चल. चूक झाल्यावर सॉरी बोलायचं असतं. मॅनर्स मॅनर्स बोलतात तुमच्या इंग्लिश मध्ये. हे तू मला सांगायची गरज नाहीये आणि उगाच नाटक करू नकोस. एवढं काही लागलं नाहीये तुला. चल, झालं तेवढं खूप झालं. हिरो, नाटक मी नाही करत आहे. मी माझी चालले होते माझ्या बेबो सोबत. तू आडवा आलायस आणि माझं एवढं नुकसान केलं. आधी सॉरी बोल, नाहीतर हिट अँड रनची केसेस टाकते तुझ्यावर. थांब, आता पोलिसात कंप्लेंटच कर. ओ नाही हो. ताई ताई ताई. तुझ्यासारख्याची ताई नसते मी. मग मॅडम चालेल. मॅडम ऐका, पोलिसांना कुठे मध्ये आणता? जाऊ दे. सांग ना त्या हिरोला मला सॉरी बोलायला. मॅक तिला सांग मी सॉरी म्हणत नसतो. आणि अजून थोड्या वेळ ही इथे उभी राहिली ना तर काय अंगावर गाडी घालणार तू माझ्या? तू टच तर करून दाखव. आता तर मी ह्याला जाऊच देत नसते. प्रसादाचं जेवण घेऊन चालले होते मी, ते सांडलं. माझ्या बिझनेसचं नाव खराब झालं. ते काही नाही, मला सॉरी बोल आणि माझी नुकसानी दे. माझा बिझनेस काही वाढला नाही यामुळे. तुझ्यामुळे मला उशीर झाला, माझा क्लायंट निघून गेला, लाखोंचं नुकसान झालं. लाखोचा बिझनेस करतो, मग माझा जो घाटा झालाय तो भरून दे ना. ओ ताई. मॅडम चालेल. माझं ऐकाल का? का तुझं काय ऐकू? तू गाडी चालवत होतास. थांब, या गाडीच्या नंबरचा फोटो काढते आणि पोलिसांनाच देते. मग बघ कसं नेतील तुला सरळ टू परळ. धमक्या देऊ नकोस तू. जा, काय करायचं ते कर, जा. हो सर. नाही 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 नाही. मीडियावर असला राडा घालून कळेल तुम्हाला. हो नाही ना मॅडम, प्लीज प्लीज. मॅडम हे घ्या. मॅडम फोन ठेवा प्लीज, फोन ठेवा. हे घ्या आणि विषय संपवा प्लीज. थँक्यू. हे थांब. आपल्यासाठी वेगळं काढून ठेवलंय मम्मीने. आली लगेच खायला. मुलींनो, 3:30 झाले का? माझा कालचा भाग बघायचा राहिलाय ना, तर मी आता रिपीट बघते. ती विलासिनी आहे ना, विलासिनी. अगं मम्मी सुहासिनी. हा तीच ती लांब नाकवाली. तर तिने प्रदीपला झापड मारलीये. हो, आता काय तो सोडत नाही तिला. बघ तू फक्त. हा हे बघ. हा टीव्ही का नाही चालू आहे? अगं कारण टीव्ही मोबाईलने नाही, रिमोटने चालू होतो. ठीक आहे. आता पप्पा आल्यावरची रिक्षा फिरवू नका. हसतायत फिदी फिदी. पमा मावशी अगं असू दे. होय. उमाताई, बरं झालं तू आलीस. अगं पण अचानक कशी आली? आकाशच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले मी. काय? आकाशचं लग्न ठरलं? वा स्वामी, छान. तरीच म्हटलं दादा एवढा बारीक का झालाय? बायकोच्या मागे जाऊन वजन कमी झालं की काय ह्याचं? बघ ना मावशी. माझ्या लाडक्या भाच्याला त्रास देऊ नका तुम्ही. मम्मी देऊ देत त्रास, नंतर कुठे आम्हाला स्कोप आहे. ह्याची बायको त्याला त्रास देत बसणार आहे. शरू सर इकडे. काय ग? अगं हे काय लागलंय? ताई, मी तिला ऑर्डर साठी पाठवलं होतं, तर ऍक्सिडेंट करून आलीये. मावशी तूच ग, खरंच तुलाच माझी काय ती काळजी आहे. मम्मीला तर अजिबात नाही पडली माझी. अगं बाई, अगं आई, तू नको काळजी करू, तिला काही नाही झालंय.
मला तर तो जो कोणी आहे ना ज्याच्यासोबत हिचा ऍक्सिडेंट झालाय त्याची जास्त काळजी वाटते. साक्षी बिझी आहे, 2 मिनिटांनी फोन करा. अहो मग तुम्ही बोला ना 2 मिनिटं. हा बोला ना, भाव कशाला खाताय? कोण बोलताय? साक्षीचे भाऊ का? त्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला? मी कोणी असेन. ओ एक्सक्यूज मी, नीट बोलायचं आमच्याशी. मुलाकडचे आहोत आम्ही. कोण बोलताय आणि काय भाषा ही? चेष्टा करताय माझी? दादा अगं काय झालं? इकडे मला ते फोन. काय बोलतो यार हा? हॅलो हॅलो साक्षी, अगं काय नाही, मावशीच्या घरी आलतो. ए हॅलो. हॅलो हाय, मी साक्षी आणि तू आकाशची मावस बहीण करेक्ट? हो मी शर्वरी. तुला एक सांगू का, आकाश दादा ना तुझ्यावरती खूप लट्टू झालाय. नुसतं इकडे साक्षी 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 करतोय. हा एक मिनिट, मी आशुताईला देते. हॅलो काय करतेस? मी आसावरी बोलतेय. तिथे बस. बरं ऐक ना, मला ना तुला एक सिक्रेट सांगायचं आहे. 1 नंबरचा कंजूस आहे. पैसेच सुटत नाही. सॉरी हा, तुझ्या बॉयफ्रेंडला त्रास देते मी. अरे सॉरी काय त्यात, तो तुमचा भाऊ आहे आधी. करेक्ट. ए आणि मगाशी माझ्याशी कोण बोलत होतं? तो माझा दादा आहे.